तर मंडळी नमस्कार. तुम्ही आता आला आहात मीना बेक या चॅनलवर. तर आता इथे तुम्ही बघता हे बिस्किट आहे. तर हे बिस्किट मी विदाऊट बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा न टाकता आपण हे बिस्किट इथे बनवलेले आहे. आणि हे बिस्किट आपण गॅसवरती बेक केलेले आहे. आणि बघा आता यात फक्त तूप आणि आपण गव्हाचं पीठ आणि थोडा मैदा याचा वापर केलेला आहे. तर अतिशय सुंदर आपले बिस्किट तयार झालेले आहे. तर बघा आतून पण छान खरपूस आणि हे बेक केलेले आहे. तेलामध्ये तळलेले बिस्किट नाही आहे. तर बघा किती छान असे आपले रवाळ हे बिस्किट इथे तयार झालेले आहे. तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला एक मिक्सरचं जार आणि त्यात मी घेतलेले आहे 10 ते 12 बदाम आणि हे आपल्याला थोडेसे रवाळ मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहे. म्हणजे आपण जे बिस्किट खाणार आहोत तर तेव्हा खाताना आपल्याला त्याची अशी क्रंचीपणा यायला पाहिजे आणि आपले ते आल्मंडचे जे तुकडे आहे तर ते आपल्याला तोंडात असे त्याची चव लागायला पाहिजे. म्हणून आपल्याला थोडं जाडसर हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तर आता इथे घेतलेले आहे मी एक बाऊल आणि बाऊलमध्ये घ्यायची आपल्याला अर्धा कप पिठी साखर. तर बघा इथे जाड साखर घेऊ नका. आपल्याला पिठी साखरच इथे घ्यायची आहे. आणि यात घ्यायचं आहे आपल्याला अर्धा कप साजूक तूप. तर बघा आता इथे माझ्याकडे थोडं पातळ तूप होतं. तुमच्याकडे जर घट्ट असेल तर काही हरकत नाही. तुम्ही दोघेही तूप इथे वापरू शकता. तर आता इथे आहे माझ्याकडे बीटर. तर तुमच्याकडे जर हे बीटर नसेल तर आपले ते हँड विस्की जे असते तर ते व्हिस्कीने सुद्धा तुम्ही हे तूप जे आहे तर ते छान असं फेटू शकतात. तर बघा आता हे बीटरने मी इथे हे तूप आणि साखर फेटते आहे. तर याचा कलरसुद्धा छान असा चेंज झालेला आहे आणि हे जेवढं तुम्ही फेटाल तेवढे आपले जे बिस्किट आहे तर ते क्रंची होतात आणि अतिशय रवाळ आपले बिस्किट तयार होतात. तर तुमच्याकडे जर बीटर असेल तर मी बीटरनेच हे तूप आणि साखर आहे तर हे फेटा. म्हणजे हे तुमचे बिस्किट आहे ते अतिशय छान कुरकुरीत तयार होतील. तर आपल्याला हे जे बीटर आहे तर हे 2 ते 3 मिनिट आपल्याला हे तूप आणि साखर इथे फेटून घ्यायची आहे. तर बघा आता या प्रकारे आपलं हे जे तूप आणि साखर आहे ते फेटून झालेलं आहे. तर त्याचा कलरसुद्धा छान असा चेंज झालेला आहे. तर आता इथे आपण वापरणार आहोत अर्धा कप मैदा आणि अर्धा कप इथे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर बघा मंडळी आता मी इथे अर्धा कप मैदा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ पासून आपण हे बिस्किट इथे बनवणार आहोत. तुम्हाला जर असं करायचं नसेल तर तुम्ही एकतर मैद्याचे सुद्धा बनवू शकतात किंवा गव्हाच्या पिठापासून सुद्धा तुम्ही पूर्ण बिस्किट असे बनवू शकतात. तर आता इथे आपल्याला हे घ्यायचं आहे अर्धा कप मैदा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ. तर आता यात घ्यायचं आहे आपल्याला आपण जे बदाम बारीक केलेले होते तर ती बदाम पावडर आपल्याला यात घ्यायची आहे. तर तुम्हाला जर हे बदाम इथे वापरायचे नसतील तुम्ही काजूची सुद्धा इथे पावडर करू शकतात. तर आता हे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट टाकून झाल्यानंतर आपल्याला छान असं एकजीव करायचं आहे. आणि इथे मी अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे. तर बघा ह्या इसेन्समुळे आपले जे बिस्किट आहे त्याला छान असं स्मेल पण येते आणि छान लागतात आपले ते बिस्किट. तर आता आपल्याला असे एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण हे जे मिश्रण आहे. तर हे आता मी सुरुवातीला स्पॅच्युलाच्या साहाय्याने करते आहे. पण आपल्या इथे हाताने हे जे मिश्रण आहे तर हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघा आता मी इथे हातानेच थोडं आपलं हे जे मिश्रण आहे तर हे छान एकजीव करते आहे आणि आपल्याला यात इथे आता दूध टाकायचं नाही. आपल्याला थोडं इथे पाणी टाकायचं आहे कारण आपलं हे जे मटेरियल आहे तर हे थोडंसं ड्राय झालेलं होतं. तर बघा कोणत्या गव्हाच्या पिठाला किंवा मैद्याला पाणी जास्त लागतं तर कोणत्या पिठांना पाणी कमी लागतं. तर आता इथे माझं हे जे मेजरमेंट आहे हे बरोबर आहे पण याला थोडं पाण्याची गरज भासली होती म्हणून मी थोडं पाणी इथे ॲड केलेलं होतं. तर आता बघा हे छान असं आपल्याला इथे एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हे जर यात पूर्ण छान असं एकजीव होत नसेल तर मी आता इथे हे आपला ओटा आहे किचनचा तर हा ओटा मी छान असा स्वच्छ कोरडा केलेला आहे आणि त्या ओट्यावरतीच आपण हे जे मिश्रण आहे आपलं ते छान एकजीव करणार आहोत. तर बघा मंडळी आपला हा असा छान गोळा इथे तयार झालेला आहे. अतिशय स्मूथ आपला गोळा इथे तयार झालेला आहे. तर बघा त्याला अजिबात क्रॅक वगैरे नाही आणि एकदम प्लेन आपला हा गोळा इथे तयार झालेला आहे. तर आता इथे हा जो गोळा आहे तर मी पुन्हा आपल्या त्या बाउलमध्ये टाकून घेतला होता आणि आता इथे मी एक केक टीन घेतलेला आहे. तर ह्या केक टीनमध्ये आपल्याला हे जे बिस्किट आहे तर हे बेक करायचे आहे. तर बघा आता इथे मी राऊंड शेपमध्ये बिस्किट बनवते आहे. तुम्हाला ज्या शेपमध्ये बिस्किट करायचे असतील तर त्या शेपमध्ये तुम्ही इथे बिस्किट तयार करू शकतात. तर बघा असे नानकटाई जशी आपण बनवतो तसे हे बिस्किट आपल्याला इथे बनवायचे आहे. आणि इथे अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आहे. तर आपण हे बिस्किट फक्त बेक करणार आहोत, तळणार नाही आहोत. त्याच्यामुळे आपले हे बिस्किट अतिशय हेल्दी होणार आहे.
आणि बघा आता हे असे बिस्किट जर तुम्ही मुलांना घरी बनवले तर आपण आपल्या घरच्या मुलांना हेल्दी फूड देऊ शकतो. तर बघा आता ह्या 1 कप पिठामध्ये आपले हे एवढे बिस्किट इथे तयार झालेले आहे. तर आता आपल्याला इथे बदामाची पावडर घेतल्यामुळे आपण वरून इथे काहीच लावायची गरज नाही. तर आता इथे आपली कढईसुद्धा प्रीहीट झालेली आहे. एक 10 मिनिटासाठी मी ही कढई इथे प्रीहीट करून घेतलेली आहे. तर कढईमध्ये खाली मीठ हे नक्की टाका. त्यामुळे आपलं काय होतं बिस्किट हे छान असे बेक होतात. आणि आता आपल्याला हे बिस्किट फक्त 20 मिनिटासाठी इथे बेक करून घ्यायचे आहे. तर मंडळी आता इथे आपले हे 20 मिनिट झालेले आहे आणि आपले बिस्किट पहा किती छान असे बेक झालेले आहे. पण मध्ये मी त्याला एक वेळा उघडून बघितलं होतं आणि हे जे बिस्किट आहे ते मी खालून वर केलेले होते. तर ती व्हिडिओ माझी स्किप झालेली आहे. तर हे दोघी बाजूनं मी बेक केलेले आहे. आणि बघा खालून सुद्धा छान कलर आलेला आहे आणि वरच्या साईडने पण छान आपले बिस्किट असे बेक झालेले आहे. तर हे गरम आहे. आपण हे गार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आपले बिस्किट कशाप्रकारे तयार झालेले आहे. तर बघा आता हे असे खालून किती छान असा गोल्डन कलर त्याला आलेला आहे आणि एकदम छान असे कुरकुरीत आपले बिस्किट झालेले आहे आणि त्याला छान अशी जाडी पण आलेली आहे. तर बघा ओव्हनची आपल्याला काहीच गरज नाही. आपण गॅसवरती सुद्धा बेक करू शकतो असे बिस्किट. तर आणि खायला पण अतिशय सुंदर हे बिस्किट आपले लागत होते. तर बघा आतून सुद्धा असे क्रंची बिस्किट झालेले आहे आणि तुम्हाला मी दाखवते बघा किती रवाळ आपले बिस्किट इथे तयार झालेले आहे. तर हे बिस्किट तुम्ही नक्की घरी बनवा आणि आपल्या मुलांसाठी असे हेल्दी बिस्किट घरी नक्की करत राहा. माझा व्हिडिओ नेहमी फॉलो करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंटमध्ये मला सांगा तुमचे बिस्किट कसे तयार झाले ते.